काल संध्याकाळी अचानक 5 वाजेपासून मुसळधार जोराचा पाऊस आणि वादळी वारा निर्माण झाला होता. तर पावसामुळे माझ्या 5 एकर क्षेत्रापैकी मक्याच्या क्षेत्रापैकी 2.5 ते 3 एकर क्षेत्र मका पूर्ण आडवा झालेला आहे. तर लवकरात लवकर माझ्या मका पिकाचं पंचनामा करण्यात यावा ही सरकारला विनंती. साधारणतः खर्च किती लागला असेल आणि जर मकाचा उभा राहिला असता तर उत्पन्नाची किती अपेक्षा होती आपली? माझ्या कमीत कमी एवढ्या क्षेत्रामध्ये कमीत कमी 55 ते 60 क्विंटल मका आला असता, जे आडवं पडलेलं क्षेत्र त्याच्यात. आता काहीच येणार नाही, आता पूर्ण ते जमिनीला भुकटे लागले. त्याच्यामुळं उत्पन्नाची अपेक्षा नाही, ते ज्या आडवं झालेलं आहे त्याच्यापासून नुकसानच आहे. नुकसानच झालेलं आहे पूर्ण 100. आपण पाहताच. काय नाव आपलं? आत्तापर्यंतचा खर्च तर भरपूर झालेला आहे या शेतासाठी आणि एकूण माझ्या इथे 81 गुंठा क्षेत्र आहे. तर याला आत्तापर्यंत म्हणजे 60% नुकसान झालं माझं. काल रात्री जो पाऊस झाला त्या पावसामध्ये हवा त्याच्या जोरामध्ये सगळं क्षेत्र हे पूर्ण खराब होऊन गेलेलं आहे. पूर्ण आडवा झालेला आहे. तर त्याला 70 ते 80% नुकसान होऊन जाईल माझं आता. म्हणजे आतापर्यंत माझा याला जवळजवळ 45 ते 50 हजार रुपये जो खर्च लागलेला आहे तो त्याच्यात काहीच निघणार नाही. माझं वर्षही वायबार जाईल याला आता. म्हणजे जेवढी मेहनत केलेली आहे तर पूर्ण सगळं मेहनत वायबार गेलं, वर्ष वायबार जाईल. किती उत्पन्नाची किती अपेक्षा होती आपली या मक्या? याच्या जवळजवळ आता पावसाळ्याच्या मानाने जवळजवळ 80 क्विंटलच्या जवळपास मला उत्पन्न यायला पाहिजे. 2 एकरला. हो, बिलकुल. परंतु आता हे जे नुकसान झालं त्याच्यातून आता काय मला 5 ते 10 क्विंटल बी येणार नाही. 10 क्विंटल बी येणार नाही. आता मजुरीला महाग झालाय तो, ते कापता म्हणजे कशालाच काहीच नाही, परवडणारच नाही. परवडणारच नाही. हो. पंचनामेसाठी कोणी आले होते? नाही, अजून आले नाही आहेत. आता साहेबांना लावलेला आहे फोन. त्या मॅडम नाशिकला गेलेले आहेत. त्या मॅडम आल्या की सोमवारी सांगितलं त्यांनी की पंचनाम्यासाठी आम्ही सोमवारी येऊ. काय आपल्या अपेक्षा? काय आता जी मदत करता येईल शासनाने मिळायला पाहिजे शासनाकडून. आम्हाला फक्त एवढंच म्हणणं आहे. नैसर्गिक